एका छोट्याशा गावात अजिंक्य नावाचा मुलगा राहत होता. तो हुशार होता, बुद्धिमान होता आणि त्याच्यात हवं ते साध्य करण्याची क्षमता होती. त्याचं स्वप्न मोठं होतं, डॉक्टर बनण्याचं. सगळं छान चाललं होतं, पण एक मोठा प्रॉब्लेम होता. रायनला स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवता येत नव्हता. जसं तो अभ्यासाला बसायचा तसं त्याचं लक्ष भरकटायचं. कधी फोनकडे, कधी फेसबुक यूट्यूबकडे, तर कधी निरर्थक स्वप्नरंजनाकडे. मग तो स्वतःला म्हणायचा, अजून खूप वेळ आहे, नंतर अभ्यास करतो. पण नंतर कधीच आलं नाही. आईवडील आणि शिक्षक सांगायचे, अजिंक्य लक्ष केंद्रित कर, एकाग्रतेशिवाय यश नाही. पण रायनला वाटायचं की मी हुशार आहे, मला सगळं काही येत आहे. आणि मग आला शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस. अजिंक्यला वाटलं ही परीक्षा पास झालो तर डॉक्टर होण्याचं स्वप्न थोडं सोपं होईल. पण निकाल लागला आणि तो शॉक झाला. तो नापास झाला होता. जे मित्र रोज अभ्यास करायचे ते सगळे यशस्वी झाले. ज्यांनी त्याचं कौतुक केलं होतं ते शिक्षक आता निराश नजरेने पाहत होते. त्या संध्याकाळी अजिंक्य एकटाच बसला होता, लाजलेला, खिन्न. त्याला कळलं होतं, माझ्याकडे बुद्धी आहे, पण मी वेळ वाया घालवला. शिस्त नसेल तर यश कधीच येत नाही. मग त्याने ठरवलं, स्वतःला बदलायचं. आता त्याला असा गुरु हवा होता जो फक्त विषय शिकवणार नाही तर शिस्त घडवणार. अशातच त्याला भेटले कोच मिलर, क्रीडा शिक्षक, जे अगदी भरकटलेल्या मुलांनाही एकाग्रतेकडे आणत होते. रायन त्यांच्याकडे गेला व म्हणाला, कोच, मला लक्ष केंद्रित होत नाही. अभ्यासाला बसलो की मन इकडून तिकडे उडतं, मी काय करू? कोच मिलर हसले आणि म्हणाले, चल तुला काही दाखवतो. ते अजिंक्याला मैदानावर घेऊन गेले. एक धनुष्य बाण आणलं आणि एक लक्ष फलक लावला. ते म्हणाले, याच्या मध्यावर बाण मार, त्यावरून तर तुझी एकाग्रता किती आहे ते कळेल. अजिंक्याने बाण सोडला, पण तो चुकला. काय पाहत होतास? कोचने विचारलं. झाडं, मैदान आणि फलक, सगळं, अजिंक्य म्हणाला. कोच म्हणाले, हीच तुझी समस्या, तू सगळीकडे पाहतोस. एक चांगला खेळाडू फक्त लक्ष्याकडे पाहतो. आयुष्याचंही तसंच असतं. फोन, सोशल मीडिया, यूट्यूब हे सगळं मन विचलित करतं. यश हवं असेल तर फक्त उद्दिष्टावर लक्ष ठेव. रायनने विचारलं, पण कोच, मी सुरुवात कुठून करू? कोच मिलरने 4 गोल्डन रूल्स सांगितले. 1. विचारांवर नियंत्रण. मन भटकत असेल तर स्वतःला आठवण करून दे, हा माझा अभ्यासाचा वेळ आहे, मला लक्ष द्यायलाच हवं. 2. दिनचर्या बनव. अभ्यास आणि विश्रांतीचा ठराविक वेळ ठेवा, मन आपोआप त्याला जुळेल. 3. विचलन दूर कर. फोन, TV, निरुपयोगी ॲप्स अभ्यासाच्या वेळी बाजूला ठेव. 4. दररोज सराव कर. शिस्त एका दिवसात नाही, ती रोजच्या सवयीने घडते. अजिंक्यने हे नियम पाळायला सुरुवात केली. फोन बंद ठेवला, वेळापत्रक पाळलं, मन भटकताना उद्दिष्ट आठवलं. सुरुवातीला कठीण होतं, पण हळूहळू लक्ष केंद्रित होऊ लागलं. लवकरच तो तासनतास अभ्यास करू लागला. काही महिन्यांनी परीक्षेत तो पहिलाच आला. वर्षभराने जेव्हा तो शिष्यवृत्ती स्वीकारायला स्टेजवर गेला, त्याला कोचचे शब्द आठवले. मन म्हणजे रानटी घोडा, त्याला नियंत्रण नसेल तर ते कुठेही घेऊन जाईल, पण त्याला प्रशिक्षित केलंस तर ते तुला तुझ्या मंजिलेपर्यंत पोहोचवेल. त्या दिवसापासून अजिंक्यचा मंत्र झाला, मनाला शिस्त लावा, यश आपोआप मागे येईल. मित्रांनो, या कथेचा संदेश सोपा आहे. हुशारी तुमचं देणं आहे, पण शिस्त ही तुमची ताकद आहे. दोन्ही एकत्र वापरले तर तुमच्यासाठी कोणतंच स्वप्न अशक्य नाही.